सर नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून मनुस्मृती ग्रंथ हा लहान मुलांच्या अभ्यासक्रमात म्हणजे 3री ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये 3 जूनपर्यंत लोकांकडून त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे? नाही, वास्तविक पाहता मनुस्मृती सारखे धडे देणं हे बालकांच्या मनावर बिंबवणं हे चुकीचं आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती ही ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, अतिशूद्र या लोकांच्या ह्याच्यावर जी बिंबवणारी होती आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं भलं करणारी होती, चांगल्यांचं, जात दांडग्यांचं, धर्म दांडग्यांचं, याच्यासाठी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे। आणि म्हणून मनुस्मृती ही या पाठ्यपुस्तकात येणं हे निषेधार्ह आहे, याचा मी जाहीर निषेध करतो। तर यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी महाडच्या चौदार तळ्यावरती सत्याग्रह केला आणि त्यांच्याकडून अनावधानाने पोस्टर बाबासाहेबांची फाडली गेली आणि अपमान केला, त्यावर सुद्धा राजकारण होतं। याविषयी आपलं काय मत आहे? प्रश्न असा आहे, जितेंद्र आव्हाडांची भूमिका ही अतिशय प्रामाणिकपणाची आहे। त्यांना जी मनुस्मृती आहे ही बाबासाहेबांनी ज्या महाड तळ्यावर तिथं नेऊन जाळलेली आहे, त्यांना त्या ठिकाणी ती महाड तळ्यावर नेऊन जाळायची होती आणि त्या उद्देशाने त्या ठिकाणी ते गेलेली होती। हा त्यांचा उद्देश वेगळा आहे आणि झालं वेगळं। चुकून बाबासाहेबांचा फोटो त्याच्यामध्ये होता, त्यांनी बाजूला काढायला पाहिजे होता, हे खरं आहे, पण ते त्यांनी काढला नाही आणि त्या असावधान ह्याच्यामध्ये ते बोलल्या गेले, अति ह्याच्यामध्ये बोलल्या गेले आणि त्याच्यामध्ये तो फाडल्या गेला फोटो। याचाही मी जाहीर निषेध करतो, जितेंद्र आव्हाडांचा या कृतीचाही मी जाहीर निषेध करतो। परंतु त्यांनी जी जनतेसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोरही माफी मागितलेली आहे। मला माफी मागितल्यानंतर हा विषय सोडून द्यायचा असतो ना, बाकीच्या राजकीय पक्षांना व चिल्लर गोष्टीमध्ये काय हे करायचे हा। परंतु या ठिकाणी मनुस्मृतीला जे सहकार्य करणारे जे पक्ष आहेत तेच हा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात उचलत आहेत आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न काही करत असतील। याचा अर्थ मी काही जितेंद्र आव्हाडांची भूमिका म्हणजे त्यांना त्याची पाठराखण करतोय अजिबात नाहीये। त्यांचे हे बोललेलं, त्यांनी जे केलेलं, याचा मी पहिल्यांदा म्हटलेलं की याचा मी जाहीर निषेध करतोय। असे त्यांनी करायला नाही पाहिजे। बाबासाहेबांचा फोटो असेल ते बाजूला आपण काढायला पाहिजे, ते आपलं दैवत आहे, ते बाजूला काढायला पाहिजे आणि ते हे करायला पाहिजे होतं। परंतु आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे धडे देण्याचा या सरकारचा आणि या मंडळाचा जो विचार आहे हा चुकीचा आहे। तुम्ही धडे द्या ना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानाचे धडे त्या बालकांच्या मनावर बिंबवा ना। त्याच्यावर या देशामध्ये जे स्वातंत्र्य इंग्रजांकडून करून घेतलं त्या ठिकाणी ज्यांनी का हे केलेले आहेत त्या देशप्रेमी असणाऱ्या सगळ्यांचे हे तुम्ही द्या ना, त्याच्यामध्ये धडे द्या ना तुम्ही। संत वाङ्मयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संतांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे। ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, याच्यामध्ये तुम्ही संतांचे धडे द्या ना। संत तुकारामाचे द्या, संत ज्ञानेश्वराचे द्या, गोरोबा कुंभार, काका कुंभारांचे घ्या, सावता माळे यांचे द्या। इतिहासकालीन जर जायचं असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचे द्या की, महात्मा ज्योतिबा फुलेंचे द्या ना, छत्रपती शाहू महाराजांचे द्या ना। हे तुम्हाला देण्यासाठी खूप आहे ना। आता आपण सध्या 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत आणि या 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे। याचा मी जाहीर निषेध करतो आणि जर अशा पद्धतीने करण्याचा जर प्रयत्न केला तर ओबीसी बहुजन पार्टीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्यानं
आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभा करू. आता ओबीसी बहुजन पार्टीचे आपण राष्ट्रीय उपाध्यक्ष आहात, तर या संदर्भामध्ये या विषयावरती तुम्ही नागरिकांना काय सांगणार, काय आव्हान करणार? नाही, नागरिकांना मी हेच आव्हान करतो की नागरिकांनी या सध्यामध्ये जे मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये जे सरकार भूमिका घेत आहे हे चुकीची आहे आणि जनतेने सुद्धा याचा विरोध करावा आणि रस्त्यावर यावं हे मी जनतेला आव्हान करतो. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपलं मत दिलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.